सध्या देशभरामध्ये राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। त्यातच नवी मुंबईमधील कांबळे दाम्पत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लांची पूजा करण्याचा मान मिळाला आहे। देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी देण्यात आली आहे। त्यातील एक नवी मुंबईमधील कांबळे हे जोडप आहे। विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते आणि त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग देखील घेतला होता। कांबळे दाम्पत्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री राम मंदिराच्या रामलल्लाचं जे प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रातून कांबळे दाम्पत्याची पूजेसाठी निवड करण्यात आलेली आहे। मी सध्या याच कांबळे कुटुंबियांसोबत आहे। संपूर्ण देशभरातून 11 दाम्पत्याची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये हे महाराष्ट्रातील कांबळे दाम्पत्य आहे जे नवी मुंबईतील खारघर येथे वास्तव्यास आहेत। कारसेवक म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि त्याचंच कुठेतरी फलित आता त्यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय। 22 जानेवारीला केवळ जायचं नाही तर त्या गर्भगृहामध्ये साक्षात तिथं पूजा करण्याचा मान तुम्हाला मिळणार आहे असं कळल्यानंतर अतिशय आनंद झाला। आनंद झाला म्हणताना आपण कोणत्या भाषेत कोणत्या शब्दात व्यक्त करावे कळत नव्हतं। त्यामुळे आनंदामध्ये आनंदाश्रू वाहत होते। महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणारे म्हटल्यानंतर म्हटलं काहीतरी वेगळं घ्यावं। मग महाराष्ट्राची ओळख काय तर म्हटलं पैठणी। मग पैठणी घालूनच म्हटलं त्या पूजेला आपण बसावं आणि तेच घालून मी ती पूजा करणार आहे आणि तो दिवस आमच्यासाठी खरंच खूप भाग्याचा आहे। म्हणजे आयुष्याचं सार्थक झाल्याचं म्हणता येईल मला। एकूणच आपण पाहिलं की कांबळे दाम्पत्याचा जो आनंद आहे तो गगनात मावेनासा या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।